राज्यात प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची अवैध विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर अद्यापही प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा गंभीर आरोप आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत केला। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि शासनाच्या नियमांना हरताळ फासणाऱ्या अशा रॅकेटवर कठोर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाला अधिक व्यापक आणि प्रभावी अधिकार बहाल करण्याची मागणी त्यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली। आमदार खोडके म्हणाले की राज्यात चांगल्या पावसानंतर आता शेतीच्या कामकाजाला घेऊन सुरुवात होताच बोगस बियाण्यांची तस्करी करणारे पुरवठादार सक्रिय झाले आहेत। शेजारील आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात अशा राज्यातून छुप्या पद्धतीने या बोगस बीटी बियाण्यांचा पुरवठा केला जात असून अवैध बियाण्यांची विक्री करणारे आंतरजातीय सिंडिकेट्स व मुख्य म्होरके अद्यापही मोकाटच आहेत। या बियाण्याच्या वापरामुळे शेतजमिनी कायमची नापिकी होण्याची शक्यता असून मानवी जीवितास सुद्धा धोका निर्माण होत आहे। शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असून प्रतिबंधित बियाण्यांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी कठोर आणि तातडीची पावले उचलण्याची नितांत गरज आहे। अशा प्रकरणात कृषी विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांमध्ये अधिक समन्वय निर्माण करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले। तसेच प्रतिबंधित बियाण्यांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाला कायदेशीर अधिकार वाढविण्याची मागणी आमदार संजय खोडके यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे।